तर असं आहे, कढी टाकून घेतली, नंतर टाकायची कोथिंबीर. तर बघा अशी झालेली आहे कढी-गोळे तयार. तर नक्की नाही का बघा आईने किती छान कढी-गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर नाही का बघा. तर आज रेसिपी करून दाखवणार आहे ताई. कोणती रेसिपी आहे आज? कढी-गोळे. तर नाही का तुम्हाला साहित्य काय काय घेतलेलं आहे ते सांगणार आहे ताई. इथं डाळ घेतली रे, तुरीची डाळ घेतली भिजून, दही घेतलं, ठेसा, सांबार, कढीपत्ता, हळद, मीठ, मोहरी, बेसन. तर नाही का कशा प्रकारे करतात काय तर कढी-गोळे. पण आता आईला पण सवय लागणार आहे व्हिडिओ बनवायची. आई सांगणार आहे तुम्हाला कशा प्रकारे करायचं काय तर बघा आपण मिक्सरमधून काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये पालक टाकायचं, लक्ष नव्हतं पालक टाकायचं आणि ठेचा टाकायचा चवीनुसार आणि हे टाकायचं कोथिंबिरी. आणि इकडं काय घेतलेलं आहे, हळद घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ हे टाकायचं. आणि हळद टाकायची. तर तुम्ही नाही का हे कसं आहे मसाल्यामध्ये करू शकता. तर आम्ही नाही का कढीमध्ये करणार आहे, तर आम्ही एक दही घेतलेलं आहे 1 वाटी. तर तुम्हाला कसं जसं शक्य होईल तसं करायचं. तर नाही का याला इडली भांडा घेतलेला आहे का, तुम्ही वाफेवर करू शकता आणि डायरेक्टली पण करू शकता तुम्ही डायरेक्ट गोळी टाकून. पण ते कसं आहे फुटायचं भेव लागतं आणि व्यवस्थित बनत नाही. तर त्यामुळे आता इडली पात्राला पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये नाही का व्यवस्थित गोळे करून टाकायचं. बघा एक मिश्रण झालेलं आहे पूर्ण जीव. तर बघा असे ठेवायचे गोळे तयार करून व्यवस्थित आणि त्याला वाफेवरती होऊ द्यायचं 10 मिनटं आणि व्यवस्थित बनतात नंतर ते. तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशा प्रकारे करता काय तर असं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये. इकडं आम्ही ठेवलेलं होतं पाणी उकळीला, याच्यामध्ये ठेवायचं तेल लावून. तर आमची व्हिडिओ अशीच तुम्हाला पाहायला मिळते. तर आता नाही का आपल्याला कढी करून घ्यायची. तर नाही का कढई ठेवलेली आहे आपण, इकडं साहित्य वगैरे घेतलेलंच आहे आपण. तर तुम्ही मसाल्यामध्ये करू शकता. कशात करतात मग आणखी? आणि कोणी डायरेक्टली करतात ना मिक्सरमधून काढून डाळ, त्याची पण छान बनते. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करतात ना. हो, वेगवेगळ्या प्रकारचे. तर हे कशाचे तुरीच्या डाळीचे बनवले आम्ही. तर कशाचे बनतात ते डाळीचे? आणखी हो, हरभऱ्याच्या डाळीचे. तर असं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकता तुम्ही. तर आम्ही बनवलेले साधे तुरीच्या डाळीचे. तर डाळ मिक्स करूनही बनवू शकता तुम्ही. तर बघा इकडे तेल आणि ठेचा टाकून घेतलेलं आहे. आम्ही अगोदरच त्याच्यात करून घेतलेलं होतं आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ आणि हळद याच्यामध्ये टाकून घ्यायची तेलामध्ये. व्यवस्थित होतं व्यवस्थित. तर बघा कढीमध्ये तर तुम्ही म्हणसाल की राधिका तेच ते शब्द बोलते नेहमी. तर असं आहे, इकडं दही वगैरे तयार केलेली आहे. तुम्ही ताकामध्ये करू शकता. तर वेगवेगळ्या प्रकारे बनतं. तर असे झालेले तयार करून त्याच्यामध्ये कढई. तर आता तुम्ही कमेंट करता की राधिकाने का किचनमधले भांडे. तर बघा असं कढी घेतलेले करून इकडं आणि नंतर ते झाल्यानंतर इडली पात्रात टाकलेले आहेत. ते झाल्यानंतर नाही का आपण याच्यामध्ये टाकून घेऊया, ते व्यवस्थित धुवून येतं. तर अशी झालेली कढी तयार. उकळी नाही द्यायला, उकळी आली ना हो, कढी चव जाते. तर असं आहे, हे झालेली कढी तयार पूर्ण. तर बघा किती छान झालेली कढी तयार. आणि याच्यामध्ये नाही का इडली पात्रातले गोळे टाकायचे म्हणजे व्यवस्थित बनतात ते. तर व्हिडिओ नाही का असेच पाहायला मिळतील तुम्हाला. तर असे झालेले कढी गोळे तयार.
आणि बघा इडली पात्रात टाकून घेतलेले होते आपण, ते झालेलं आहे तयार. आणि हे घ्यायचे आपल्याला प्लेटमध्ये. तर तुम्ही नक्की करा. तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशा प्रकारे करता काय. तर अशी आईने केलेलं आहे तयार, आहे नाही. तर आम्ही नेहमीच खातो हे करून. तर बघा याच्यामध्ये कढी टाकून घ्यायची. तर असं आहे, कढी टाकून घेतली, नंतर टाकायची कोथिंबीर. तर बघा अशी झालेली आहे कढी-गोळे तयार. तर नक्की नाही का बघा आईने किती छान कढी-गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर नाही का बघा पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटल असे गरमागरम. आणि हो, तर व्हिडिओला नाही का सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.